श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षात एकादशी तिथी येते आणि प्रत्येक एकादशीचं नाव व महत्त्व वेगवेगळं असतं. दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशीचे व्रत केले जाते. हिंदू पंचांगानुसार यावर्षी मोहिनी एकादशी तिथी शनिवारी म्हणजेच 18 मे रोजी सकाळी 11:22 सुरू होईल, तर रविवारी म्हणजे 19 मे रोजी दुपारी 1:50 समाप्त होईल. मोहिनी हा भगवान विष्णूंचा एकमेव स्त्री अवतार आहे, जो त्यांनी समुद्र मंथनानंतर बाहेर पडलेल्या अमृत पात्राचे रक्षण करण्यासाठी घेतला होता. मोहिनी एकादशीला 5 शुभ योग तयार होत आहेत. अमृतसिद्ध, सर्वार्थसिद्ध योग. याशिवाय या दिवशी शुक्र आणि सूर्य वृषभ राशीत राहणार असल्याने शुक्रदित्य आणि राजभंग योग तयार होत आहेत. या योगांच्या शुभ प्रभावाने आपल्या जीवनात शुभता येईल. आपल्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतील आणि आपल्या संपत्तीमध्ये अपार वाढ होईल. या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधिवत पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे आहेत. हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न दूर होतील. आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची. ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष, अडचणी, करणी बाधा, नकारात्मकता, इडा पिडा, भांडणे तर दूर होणारच आहे, पण त्याचबरोबर आपलं 7 पिढ्याचं दारिद्र्य नष्ट होऊन आपला प्रखरातला प्रखर पितृदोषसुद्धा नष्ट होणार आहे. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण सुगंधित राहतं. त्याचबरोबर घरातील नकारात्मक ऊर्जेचा सुद्धा नायनाट होतो. घरात वादविवाद सारखे होत असतील तर ते थांबून घराचं वातावरण आनंदीमय होतं. हिंदू मान्यतानुसार घरात कापूर जाळल्याने पितृदोष कमी होतो. घरात रोज सकाळ संध्याकाळ नित्यनेमे तुपात भिजवलेला कापूर जाळल्याने पितृदोष लवकर कमी होतो. त्याचबरोबर गाईच्या शेणावर कापूर ठेवून जाळल्याने बाहेरील कोणत्याही नकारात्मक ऊर्जेचा आपल्या घरावर प्रभाव पडत नाही. त्याचबरोबर कोणत्याही वाईट शक्तीचा किंवा नजर दोषापासून आपल्या संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण आणि आपल्या घराचं संरक्षण होतं. घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असतील तर कापूर जाळल्याने त्यांना त्याचा फायदा हा मिळत असतो. त्यांची चिडचिड ही कमी होते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारा वास्तुदोष, ग्रहदोष यापासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. एवढं महत्त्व आहे कापूरचं. आता घरामध्ये कापूर का जाळावा, हा उपाय आपल्याला का करावा, तर आपल्या घरामध्ये तुम्ही खूप मेहनत करतात, खूप कष्ट करतात, पण तुमच्या कष्टाला, तुमच्या मेहनतीला जर तुमच्या नशिबाची साथ मिळत नसेल, जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, कटकटी होत असतील, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल किंवा बऱ्याचदा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो, त्यामुळे आपल्या मुलांच्या लग्न जुळण्यामध्ये अडचणी येतात, संतान प्राप्तीमध्ये अडचणी येतात, तर आपली जी लहान मुलं असतील ती वारंवार आजारी पडतात, त्यांना नजर लागलेली असते, त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. ते अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही. तर अशा विशेष तिथीला जर आपण कापूरबरोबर काही विशेष उपाय केले तर निश्चितच या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. तर आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते, माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आपल्या घरी, ह्या वेळेस आपण दिवाबत्तीही करत असतो, त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा. आता काही कारणास्तव जर तुम्हाला ह्या वेळेमध्ये उपाय करायला शक्य झालं नाही तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकतात. तर ह्या उपायाकरता आपल्याला एक मातीची मोठी पंती घ्यायची आणि त्या पंतीमध्ये थोडेसे तांदूळ हे आपल्याला ठेवायचे आहेत.
त्यानंतर त्या तांदळावर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात. मी नेहमी सांगते की भीमसेनीच कापूर वापरायचा आहे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्त्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो. म्हणून 5 भीमसेनी कापराच्या वड्यासुद्धा आपल्याला त्या पंतीमध्ये ठेवायच्यात. त्याचबरोबर 1 तमालपत्र आणि 2 लवंगा आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्यात. त्या अखंड असल्या पाहिजेत, कुठे तुटलेल्या, फुटलेल्या किंवा फाटलेल्या नसाव्या. त्यासुद्धा आपल्याला त्या पंतीमध्ये ठेवून द्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला थोडेसे काळे तीळ आणि 5 काळी मिरी, ज्या मसाल्यामध्ये काळी मिरी असतात त्या 5 काळी मिरी ह्या 2 वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला उतरवून टाकायचे आहेत. कारण काळी मिरी आणि काळे तीळ हे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, नजर लागलेली असेल, कोणी करणी बाधा केली असेल, वाईट शक्तीचा प्रभाव असेल, पितृदोष असेल, हे दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानले जातात. घरातल्या प्रत्येक सदस्यांवरने हा वस्तू उतरवून टाकल्यानंतर त्या वस्तूसुद्धा आपल्याला पंतीमध्ये टाकायच्यात. आता हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्ये बसून करायचा आहे. हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. देवांना धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची. आपल्या घरातल्या सर्व दरवाजे आणि खिडक्या ह्या आपल्याला खोलून द्यायच्यात आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे. कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, दोष आहेत, इडापिडा आहे, करणीबाधा, ही अलक्ष्मी आहे, तिला आपल्या घरातनं बाहेर काढून टाकायचं. म्हणून दरवाजे आणि खिडक्या खोलून ठेवा आणि मगच हा उपाय करा. आता देवघरामध्ये प्रज्वलित केलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला ह्या पंतीमधला कापूर जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कापूर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचाभर त्या पंतीमध्ये तूपसुद्धा टाकायचं. तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होईल. काही वेळाकरता ती पंती आपल्याला देवघरामध्येच ठेवायची. त्यानंतर ती पंती आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये ती फिरवायची. फिरवताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा तुम्ही जय राम श्रीराम जय जय राम किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरभर ही पंती फिरवायची आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बरोबर मधोमध मुख्य आपला जो उंबरठा असतो त्या उंबरठ्याच्या मधोमध ती पंती नेऊन आपल्याला ठेवायची आहे. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे. ह्या वस्तू त्या कापुरामध्ये टाकल्यामुळे आणि त्याचबरोबर मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, दोष आहे, दारिद्र्य आहे, करणी बाधा आहे, अडचणी आहेत, संकट आहेत, ही सर्व नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. म्हणूनच मी आवर्जून सांगते 6 ते 7:30ची जी वेळ आहे त्यावेळेस जर करायचा प्रयत्न करा, खूपच तुम्हाला चांगला त्याचा फायदा हा मिळणार आहे. आता जेव्हा कापूर शांत झालं तर त्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत त्या जळालेल्या असतील, काही नाही जळालेल्या असतील तर त्या आपल्या घरापासून थोड्या लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायचे. टाकताना फक्त काळजी एवढी घ्यायची की त्याच्यावर कोणाचा पाय हा पडला नाही पाहिजे. अशा रीतीने हा उपाय करायचा. नक्की करा, तुम्हाला निश्चितच ह्याने लाभ हा मिळणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.